नवी मुंबईतील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंचं उपोषण आता स्थगित झालं आहे। खासदार मस्केंच्या आश्वासनानंतर 3 दिवसानंतर हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे। झोपडपट्टी भागात एसआरए योजना लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती। जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या समर्थनात ऐरोली, कोपरखैरणे, दिघा या परिसरात आज बंद पाळण्यात आलाय। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण खासदार नरेश मस्के यांनी मध्यस्थी केल्यानंतर स्थगित करण्यात आलं। झोपडपट्टी भागात एसआरए योजना लागू करण्यासाठी येत्या सोमवारपासून सर्वेक्षण हाती घेण्यात येईल असं आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आलं। नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाहीये, ही महाराष्ट्रातील एक शहर आहे। तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं, झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं, नीटनेटकं घर मिळावं, याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते। तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात, आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं। मला स्वतः या ठिकाणी पाठवलं आणि आम्ही विजयजी चौगुले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे। तुम्ही जे झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी लढताय, आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहे। सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा। आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।